हा कायदा बघूयात आता. भारत सरकार कायदा 1935, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. काय तरतुदी आहे याच्यामध्ये? तर याच्यामध्ये तरतूद अशी होती की अखिल भारतीय संघ जो आहे तो तयार करण्यात आलेला होता, किंवा त्याचा एक प्रस्ताव होता याच्यामध्ये. थोडस पहिले याची पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला. म्हणजे हे अखिल भारतीय संघ वगैरे का बरं तयार करण्यात येत होता, किंवा अशी तरतूद का होती ते लक्षात येईल. याच्या आधी, हा कायदा बनवायच्या आधी, इंग्लंडमध्ये 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या. राऊंड टेबल कॉन्फरन्सेस. म्हणजे काय होतं? तर इंग्लंडचा जे सरकार होतं तिथलं, ब्रिटिश सरकार, त्यांनी भारतातले हे जे प्रमुख राजकीय पक्ष होते, जसं की काँग्रेस, मुस्लिम लीग, इतर जे राजकीय पक्ष होते, जे पुढारी होते त्यावेळेस, जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वगैरे, यांना त्यांनी तिथे बोलवलं लंडनला. परिषद भरवली त्यांनी तिथे, की सगळे भारतीय प्रतिनिधी आणि ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधी, तिथले मंत्री, तिथले जे सरकारी अधिकारी आहेत वरिष्ठ पदांवरचे, हे सगळे, तुम्ही सगळे मिळून ठरवा की पुढच्या ज्या कायदेशीर ज्या सुधारणा आहेत किंवा शासकीय ज्या सुधारणा आहेत, याच्यामध्ये काय असलं पाहिजे, कुठल्या तरतुदी असल्या पाहिजे. अशासाठी 3 परिषदा झाल्या, ज्यांना गोलमेज परिषदा म्हणतात. लंडन येथे झाल्या, आणि आपल्या इथून बरेचसे लोक तिथे गेले. दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी पण गेले काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून. आणि त्याच्यामध्ये, आणि ही एका दिवसाची परिषद नव्हती, 15 दिवस, 20 दिवस, महिनाभर हे प्रतिनिधी आपसात भेटायचे, बोलायचे, चर्चा व्हायचे, वादविवाद व्हायचा, सगळ्या गोष्टी या चालल्या तिथे. आणि बेसिकली ब्रिटिश सरकारला जाणून घ्यायचं होतं की नेमकं भारतीयांना पाहिजे काय आहे, आणि भारताची पुढची जी दिशा आहे प्रशासनाची, राजकीय जी तिथली शासनाची, ती कशा पद्धतीची असली पाहिजे. मग याच्यामध्ये त्यांनी काय केलं, की आज जो आपण भारताचा नकाशा बघतो, त्यावेळेस काही सगळ्या पूर्ण त्या नकाशावर ब्रिटिशांचं राज्य होतं, तो ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होतं असं नव्हतं. मध्ये मध्ये लहान लहान संस्थानिक पण होते, किंवा ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं प्रिन्सली स्टेट्स. राजे महाराजे त्यांचे राज्य पण होते मध्ये. जसं की आपल्या इथे कोल्हापूर संस्थान होतं, जैसलमेर होतं, बिकानेर होतं, त्रावणकोर होतं, असे वेगवेगळे संस्थानक होते. हैदराबाद होतं, जम्मू काश्मीर होतं. ठीक आहे, असे वेगवेगळे संस्थानक होते. आणि हे यांचं स्वतंत्र राहायचे. इथला राजा, तिथला कारभार जो आहे तो तिथला राजा बघायचा. ब्रिटिशांचा असा फार जास्त हस्तक्षेप राहायचा नाही. पण यांना हे मान्य करावं लागायचं की आम्ही हे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली राहून आम्ही हे सगळं करतोय. पॅरामाउन्सी म्हटलं जातं त्याला, पॅरामाउन्सी, सर्वश्रेष्ठता. आम्ही ठीक आहे, आम्ही राजा आहोत, आम्ही आमच्या राज्यापुढे, आम्ही आमच्या राज्यामध्ये, आमच्या प्रजेपुढे आम्ही सर्वश्रेष्ठ, पण आमच्याही पेक्षा श्रेष्ठ म्हणजे हे ब्रिटिश शासन आहे, ब्रिटनचा राजा आहे, आम्ही त्याचे प्रतिनिधी म्हणून हे राज्य करतोय. अशा प्रकारची ती पद्धत होती, त्या तरतुदी होत्या. आणि या राजांना, यांच्या प्रतिनिधींनाही तिथे बोलवण्यात आलं होतं गोलमेज परिषदांमध्ये. कारण ब्रिटिशांना ठरवायचं होतं की पुढे भारतामध्ये आपली जी आहे वाटचाल ती कशा पद्धतीची असणार आहे, आपलं शासन कशा पद्धतीचं असणार आहे, आपलं हे जे संस्थानक आहेत यांच्यासोबतचे संबंध कसे असणार आहेत. 3 गोलमेज परिषदा झाल्या, भरपूर त्याच्यावर विषय आहे, त्याच्यावर चर्चा केल्या गेली, आणि त्याच्यानंतर हा कायदा बनवण्यात आला, भारत सरकार कायदा 1935. बघा याच्यातली पहिली तरतूद काय, अखिल भारतीय संघ स्थापन व्हायला पाहिजे, ऑल इंडिया फेडरेशन. म्हणजे आतापर्यंत कसं होतं, 2 गट होते भारतामध्ये, ब्रिटिश इंडिया आणि प्रिन्सली स्टेट्स. ब्रिटिश इंडिया म्हणजे ज्या भूभागावर ब्रिटिशांचं राज्य आहे, ब्रिटिशांचे जे प्रांत आहेत, बॉम्बे प्रांत, मद्रास प्रांत, बंगाल प्रांत, सेंट्रल प्रोव्हिन्सेस, युनायटेड प्रोव्हिन्सेस, जो सध्या उत्तर प्रदेश, युपी म्हणून जो आहे तो युनायटेड प्रोव्हिन्सेस होता. मग बेरार प्रोव्हिन्स, आग्रा प्रोव्हिन्स, पंजाब प्रोव्हिन्स, हे ब्रिटिशांचं होतं. आणि याच्यामध्ये कुठेतरी संस्थानक होते.
मध्ये जैसलमेर आहे, कुठेतरी बिकानेर आहे, हैदराबाद आहे, मध्ये त्रावणकोर आहे, कुठेतरी जम्मू काश्मीर आहे त्या वरच्या बाजूला, हे मध्ये संस्थानक. मग यांनी काय म्हटलं, आपण एक काम करू, असा भेदभाव करण्यापेक्षा ब्रिटिश इंडिया आणि तुमचं जैसलमेर, बिकानेर, हैदराबाद, आपण एक संघ तयार करू, सगळेजण सोबत राहू आपण. त्या संघाच्या अधिपत्याखाली सगळं असेल, ज्याच्यात ब्रिटिश भारतीय प्रांत पण असेल आणि स्थानिक संस्थान पण असतील. या दोन्ही मिळून ब्रिटिश भारतीय प्रांत आणि संस्थानिक राज्ये हे दोन्ही मिळून एक मोठा अखिल भारतीय संघ तयार करू, असं ही तरतूद होती याच्यात. जे तो तयार व्हावा ही तरतूद होती. प्रत्यक्ष हे कधी झालं नाही. का झालं नाही? कारण हे जे संस्थानिक होते यांचा विरोध होता याला. ऑलरेडी यांनी हे मान्य केलं होतं की आम्ही ब्रिटिश सर्वश्रेष्ठतेच्या खाली काम करतोय. म्हणजे एक राजा स्वतःला त्याच्या राज्यामध्ये किती श्रेष्ठ म्हणू शकतो, की मी सर्वात श्रेष्ठ आहे, मी म्हणेल तो कायदा, मी करेल ते शासन. पण याला हे मान्य करावं लागत होतं की माझ्यावर इंग्लंडचा राजा आहे, मी त्याच्या आधिपत्याखाली आहे. उद्या जर इंग्लंडच्या राजाची मर्जी माझ्या विरुद्ध गेली, इंग्लंडच्या राजाला वाटलं की नाही मी बरोबर काम नाही करतोय, किंवा माझ्यामुळे प्रजेला त्रास होतोय, मी प्रजेवर अत्याचार करतोय, तर इंग्लंडचा राजा मला पदावरून काढू शकतो. ऑलरेडी हे जे संस्थानिक आहे यांना माहिती होतं की आपल्यावर ते बंधन आहे, आणि परत एखाद्या अखिल भारतीय संघात मध्ये सामील व्हावं, परत ब्रिटिशांचं आपल्यावर वर्चस्व जास्त वाढावं, हे त्यांना नको होतं. म्हणून त्यांचा प्रखर विरोध होता या अखिल भारतीय संघाला, आणि म्हणून हा अखिल भारतीय संघ जो आहे तो कधी अस्तित्वात आला नाही. त्याच्यानंतर दुसरी होतं की 3 सूच्या निर्माण करण्यात आल्या होत्या. 3 लिस्ट वेअर क्रिएटेड. 3 सूच्या बनवण्यात आलेल्या होत्या. संघीय सूची, प्रांतीय सूची आणि समवर्ती सूची. म्हणजे जे विषय होते ज्याच्यावर कायदा बनवावा लागतो, ज्याच्यावर कार्यकारी कृती करावी लागते, त्याचं वर्गीकरण करण्यात आलं होतं अशा पद्धतीने. 3 वर्ग बनवण्यात आले. ते संघीय सूची, ज्याच्यावर कायदे बनवण्याचा, ज्याच्यावर कृती करण्याचा अधिकार फक्त संघाला असेल. जे केंद्रीय पातळीवर म्हणजे जो व्हॉइसरॉय आहे, त्याची जी कार्यकारी परिषद आहे, केंद्रीय पातळीवरची जी विधान परिषद आहे, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे, यांना अधिकार असेल. संघीय सूचीमध्ये जे विषय त्याच्यावर कायदा करण्याचा, कृती करण्याचा. दुसरी सूची म्हणजे प्रांतीय सूची, प्रोव्हिन्शियल लिस्ट, याच्यावर कायदे करण्याचा, कृती करण्याचा अधिकार प्रांतांना असेल. आणि तिसरं म्हणजे समवर्ती सूची, ज्याच्यावर कायदे करण्याचा, कृती करण्याचा अधिकार दोघांनाही असेल. केंद्राला किंवा संघाला पण असेल आणि प्रांतांना पण असेल. उदाहरणार्थ सध्याच्या परिस्थितीत तुम्ही बघा, उच्च शिक्षण, हायर एज्युकेशन समवर्ती सूचीमध्ये येतं. याला इंग्लिशमध्ये कॉन्करंट लिस्ट म्हणतात. कॉन्करंट लिस्ट. केंद्र सरकार पण याच्यावर कायदा करते, कृती करते, राज्य सरकार पण करते. उदाहरणार्थ केंद्र सरकारचे कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजेस, IIT, NIT. मेडिकल कॉलेजेस आहेत केंद्र सरकारचे, एम्स, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, सध्या चर्चेत आहे. आणि राज्य सरकारचे पण कॉलेज आहे, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज. आपल्या महाराष्ट्राचंच उदाहरण बघा, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज अमरावती, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद, आता संभाजीनगर झालं असेल ते. पुण्याचं हे जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज, COEP, हे महाराष्ट्र सरकारचं आहे. कारण काय, तर उच्च शिक्षण जे आहे, हायर एज्युकेशन, हे समवर्ती सूचीमध्ये येतं. केंद्र आणि राज्य दोघी याच्यावर कायदा करू शकतात, कृती करू शकतात. असे जे विषय असतात याला समवर्ती विषय म्हणतात किंवा कॉन्करंट सब्जेक्ट्स म्हणतात. ठीक आहे. तर अशा 3 सूच्या तयार करण्यात आल्या. त्याच्यानंतर अवशिष्ट अधिकार जे आहे, म्हणजे अशा अधिकारांचा उल्लेख जिथं कुठेच केला गेला नाहीये, ते अधिकार व्हॉइसरॉयकडे असते. म्हणजे ठीक आहे, 3 सूच्या बनवल्या, जे सुचलं त्यावेळेस की हे याच्यात असलं पाहिजे, ते त्या सूचीमध्ये असलं पाहिजे, ते टाकलं. पण अचानक एखादा काहीतरी विषय आला, ज्याचा समावेश कुठल्याच सूचीमध्ये करण्यात आलेला नाहीये, ते अधिकार कोणाकडे असतील, तर ते व्हॉइसरॉयकडे असतील, अशी तरतूद होती. प्रांतातील दुहेरी शासक पद्धती जी आहे ती रद्द करण्यात आली. जे आपण पहिल्याच्या कायद्यात बघितलं 1919 मध्ये, प्रांतांमध्ये जे विषय आहे त्याचं 2 याच्यात वर्गीकरण करण्यात आलं, हस्तांतरित आणि राखीव. आता तसं वर्गीकरण प्रांतांच्या पातळीवर बंद केलं आणि आता ते लागू केलं केंद्रात. प्रांतात तो ऍक्च्युअली एक्सपेरिमेंट फेल झाला होता. कारण प्रांतात ते झाल्यामुळे
जो तिथला गव्हर्नर आहे आणि जे निवडून आलेले जे प्रतिनिधी आहे, विधान परिषदेचे जे प्रतिनिधी लोक आहेत, सदस्य आहेत, यांच्यामध्ये वाद व्हायला लागले होते. कारण बरेचसे महत्वाचे विषय गव्हर्नरने आपल्याकडे ठेवून घेतले. मग विधान परिषदेचे सदस्य काय म्हणायचे, की सगळे महत्वाचे विषय तर तुम्ही तुमच्याकडे ठेवले, मग आम्ही काय करू? आम्हाला काही महत्वाचे विषय आमच्याकडे काही नाहीच आहे. आमच्याकडे स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, सार्वजनिक शिक्षण, सार्वजनिक आरोग्य हे असेच विषय दिले. सगळे जे महत्वाचे विषय आहे, अर्थ, नियोजन, समजा एक उदाहरणार्थ, कायदा आणि व्यवस्था, हे सगळं तुम्ही तर तुमच्याकडे ठेवलंय गव्हर्नर. हा, आम्हाला काय काम आहे? आणि त्यांच्यामुळे यांच्यामध्ये वादविवाद व्हायला लागले होते. त्याच्यामुळे मग हे प्रांतीय पातळीवर ते रद्द केलं. पण हे लागू केलं केंद्रात. केंद्रात ह्या एक्सपेरिमेंट जो आहे तो फेल झाला होता. त्याच्यानंतर प्रांतीय स्वायत्ता, प्रांतांमध्ये जबाबदार शासन असेल. प्रांतीय स्वायत्ता म्हणजे प्रांतांना आता स्वायत्त बनवायचं. प्रत्येक गोष्टीसाठी केंद्रावर अवलंबून ठेवायचं नाही. प्रांत स्वतंत्र असेल आणि प्रांतामध्ये जबाबदार सरकार असेल. म्हणजे काय? आतापर्यंत सगळे जे कार्यकारी अधिकार जे गव्हर्नरकडे होते, जो इंग्रज कोणीतरी अधिकारी असायचा, जो निवडून वगैरे काही आलेला नसायचा, फक्त त्याला कोणीतरी नियुक्त करायचा व्हॉइसरॉय, त्याच्याकडे सगळे कार्यकारी अधिकार असायचे. आता असं होणार नाही. म्हणजे काय? आता कार्यकारी अधिकार प्रांतातल्या लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींकडे असतील. हा, ओव्हरऑल वर्चस्व, देखरेख गव्हर्नरची असेल, पण अधिकार जे आहे हे लोकांकडून निवडून आलेल्या प्रतिनिधीकडे असतील, जे प्रतिनिधी लोकांना जबाबदार असतील. म्हणून याला जबाबदार शासन, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट, ही संकल्पना लक्षात घ्या. रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट किंवा जबाबदार शासन म्हणजे काय? शासनाचे अधिकार अशा लोकांकडे असणं जे सामान्य जनतेला, ज्यांनी त्यांना निवडून दिलाय, त्याला जबाबदार असतील. जसं की सध्याच्या तुम्ही बघा आपल्या देशात सध्याच्या घडीला जबाबदार सरकार आहे. केंद्रीय पातळीवर किंवा राज्य पातळीवर. राज्यात आपलं जे सरकार आहे, त्यांना जोपर्यंत बहुमत आहे तोपर्यंत त्यांची सत्ता आहे. त्यांचं जर बहुमत संपलं, समजा आता निवडणुका होणार आहे पुढच्या महिन्यात आपल्या राज्यात, समजा जर त्या पक्ष जे सध्या सत्तेत आहे, समजा जर त्यांना बहुमत नाही मिळालं, तर त्यांना आपलं पद सोडावं लागेल. ज्याला बहुमत असेल तो पदावर येईल. म्हणजेच काय, तर हे सरकार कोणाला जबाबदार आहे? लोकांना जबाबदार आहे, जे त्यांना निवडून देत आहे. उद्या जर लोकांना वाटलं हे आपली जबाबदारी नीट पार पाडत नाही, तर लोक त्यांना पदावरून काढू शकतात. याला म्हटलं जातं जबाबदार शासन, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. सेम केंद्र सरकारमध्ये तसंच आहे. केंद्र सरकारमध्ये सध्या जी आघाडी आहे सत्तेमध्ये, ती का बरं आहे? कारण तिला बहुमत आहे. उद्या जर समजा तिचं बहुमत कमी झालं किंवा पुढच्या 5 वर्षानंतर ज्या निवडणुका होणार आहे, त्याच्यात जर लोकांनी तिला बहुमत नाही दिलं, तर तिला आपलं पद सोडावं लागेल. याला म्हटलं जातं जबाबदार शासन पद्धती. ती स्थापन करण्यात आली होती प्रांतीय पातळीवर. त्याच्यानंतर 11 पैकी 6 प्रांतांमध्ये द्विगृही सभागृहे स्थापित करण्यात आली होती. पहिले द्विगृही सभागृह जे आहे, हे कुठे होतं? फक्त केंद्रीय पातळीवर होतं. आता 11 जे प्रांत होते त्या काळात ब्रिटिश भारतामध्ये, त्याच्यातल्या 11 पैकी 6 प्रांतांमध्ये द्विगृही सभागृहे स्थापन करण्यात आली होती. जसं की आपल्या महाराष्ट्रात पण आहे द्विगृही सभागृह. आपल्या महाराष्ट्राचं जे सभागृह आहे, विधिमंडळ जे आहे, हे द्विगृही आहे. खालचं गृह जे आहे त्याला विधानसभा म्हणतात आणि वरिष्ठ गृह जे आहे त्याला विधान परिषद म्हणतात. विधानसभा आणि विधान परिषद. तर असेच द्विगृही सभागृह जे आहे ते 6 प्रांतांमध्ये स्थापन करण्यात आले होते. त्याच्यानंतर सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचा विस्तार. पहिले फक्त मुस्लिमांना दिलं, वेगळा मतदारसंघ 1909 मध्ये. त्याच्यानंतर 1919 मध्ये शिखांना दिलं, ख्रिश्चनांना दिलं, अँग्लो इंडियनला दिलं, युरोपियनला दिलं. आता अजून त्याचा विस्तार करण्यात आला. अजून कोणाला दिले बघा वेगळे मतदारसंघ? वंचित वर्ग, शेड्यूल कास्ट, जे अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत, यांना वेगळे मतदारसंघ असेल, महिलांना वेगळा मतदारसंघ असेल आणि कामगारांना वेगळा मतदारसंघ असेल. म्हणजे काय? एखादा भाग आहे समजा जिथे शेड्यूल कास्टचे लोक आहेत मेजॉरिटीमध्ये, तिथली बहुतांश लोकसंख्या समजा एससी आहे, तर एससी समुदायाचाच एखादा व्यक्ती निवडणुकीमध्ये उभा राहू शकतो. त्याला एससी समुदायाच्याच लोकांना मतदानाचा अधिकार असेल.
इतर समुदायातल्या लोकांना मतदाराचा अधिकारही नसेल. फक्त एससी लोकच मतदान करतील आणि त्याच एससी लोकांमधूनच कोणीतरी एक निवडून येईल. म्हणजे बाकी लोक, समजा एखादा भाग आहे जिथले समजा 60% लोक एससी आहेत, बाकी इतर धर्माचे आहेत, त्या संप्रदायाचे आहेत, कोणी हिंदू आहे, मुस्लिम आहे, शीख आहे, ख्रिश्चन आहे. आता निवडणुकीत उभा राहायचा अधिकार कोणाला? त्या एससी वर्गातल्या एखाद्या व्यक्तीला. मतदान करायचा अधिकार कोणाला? फक्त एससी लोकांना. म्हणजे जरी समजा उरलेले 30% हिंदू असतील, हे काहीच करू शकतील नाही, मतदान नाही करू शकत, नुसतं असं बघायचं. अशा पद्धतीच्या या तरतुदी होत्या. आणि तुमच्या लक्षात आलं असेल, याच्या मागचा सरळ सरळ उद्देश आहे भारतीयांमध्ये फूट पाडणं. ठीक आहे. त्याच्यानंतर मताधिकाराचा विस्तार. पहिले आपण बघितलं की मतदानासाठी 3 निकष होते: मालमत्ता, कर आणि शिक्षण. आता अजून म्हणजे त्याच्यामध्ये थोडी शिथिलता आणली गेली आणि मताधिकाराचा विस्तार करण्यात आला. जास्त लोकांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आता. ठीक आहे. त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. आज जी आपण रिझर्व्ह बँक म्हणतो, त्याची स्थापना या कायद्याअंतर्गत करण्यात आली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर संघ लोकसेवा आयोग, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, युपीएससी ची स्थापना जी आहे ती या कायद्याअंतर्गत करण्यात आली होती. संघ लोकसेवा आयोग, प्रांतीय आणि संयुक्त लोकसेवा आयोगांची स्थापना करण्याची तरतूद याच्यामध्ये होती. केंद्रीय पातळीवर वरिष्ठ पदावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी, त्यांची निवड करण्यासाठी संघ लोकसेवा आयोग असेल. प्रांतीय पातळीवर जे वरिष्ठ सरकारी कर्मचारी आहेत त्यांची नियुक्ती करण्यासाठी, त्यांची निवड करण्यासाठी प्रांतीय लोकसेवा आयोग असेल. आणि जर 2-3 प्रांतांना वाटलं की आपण सोबत मिळून कर्मचाऱ्यांची निवड करू, नियुक्ती करू, तर त्यासाठी संयुक्त लोकसेवा आयोग किंवा जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन असतील, अशी तरतूद याच्यात होते. त्याच्यानंतर संघीय न्यायालय किंवा फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात आली. पुढे हेच कोर्ट स्वातंत्र्यानंतर सुप्रीम कोर्ट म्हणून ओळखल्या जाऊ लागला आहे. आज जे आपण सुप्रीम कोर्ट बघतो, त्या सुप्रीम कोर्टाची स्थापना जी आहे ती या कायद्याअंतर्गत झाली आहे. भारत सरकार कायदा 1935. ठीक आहे. याच्यामध्ये ही तरतूद होती की संघीय पातळीवर एक न्यायालय असेल, की जर केंद्रामध्ये आणि प्रांतांमध्ये जर काही वादविवाद झाला, जर काही भांडणं झाले, तंटे झाले, तर ते कोण सोडवणार? तर हे संघीय न्यायालय सोडवणार. अशा पद्धतीने संघीय न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. नंतर हे सर्वोच्च न्यायालयामध्ये परिवर्तित झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर भारत सरकार कायदा 1947, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1947. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात प्रमुख तरतूद काय होती या कायद्यातली? की भारतातील ब्रिटिश राजवट संपवली. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते असंच नव्हतं की एक रात्री इंग्रजांना वाटलं की चला भारत सोडून चालले जाऊ, त्यांनी बागा पॅक केल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघून गेले. नाही, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय ते कायद्याअंतर्गतच मिळालं आहे. कायदा करूनच स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. काही लोकांचा याच्याबद्दल फार विचित्र समज आहे. म्हणजे आमच्याच एक नातेवाईकातला एक जण आहे, ज्याला आम्ही लाडाने 30 मार खान म्हणतो. त्याने एकदा मला विचारलं नाही म्हणू शकत, त्याने एकदा मला सांगितलं होतं, अरे तुला माहितीये का म्हणे, आपल्याला हे जे इंग्रज स्वातंत्र्य देऊन गेले ना, हे लीजवर दिलंय म्हणे आपल्याला स्वातंत्र्य. लीजवर म्हणजे भाडे तत्वावर. पुढच्या 100-150 वर्षांनी पुन्हा ब्रिटिश येणार आहे म्हणे भारतात. मला खरंच त्याचं कौतुक वाटलं की एखादा माणूस इतकं सिरियस टोन करून इतकी मजेशीर गोष्ट कशी बोलू शकतो. म्हणजे त्याचं हे वाक्य कंप्लीट व्हायच्या आधी मी हसायला लागलो होतो आणि त्याचं वाक्य कंप्लीट झाल्यावर मला एवढं हसताना बघूनही तो हसत नव्हता. मला त्यावेळेस लक्षात आलं की हा सिरियसली बोलतो. मला वाटलं की हा जोक सांगतोय. मग माहित झालं. आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझ्या आयुष्यात बघितलेला सर्वात मूर्ख व्यक्ती हा आहे. आणि मला त्याचा अजून अभिमान वाटला की चला आपल्याच म्हणजे परिवारातला निघाला हा. मी बाहेर शोधत होतो मूर्ख, कोणीतरी जगामध्ये, इतक्या मोठ्या जगात कोणीतरी सापडेल मूर्ख. मला लक्षात आलं हे आता आपल्याच घरात, आपल्याच नातेवाईकात आहे. आणि त्याचा मला अभिमान आहे की जगातला सर्वात मूर्ख माणूस जो मी बघितलाय, माझ्या नजरेत आहे, तो आमच्याच परिवारातला आहे कोणीतरी म्हणून. मी लोकांना अभिमानच सांगतो, तुमच्या परिवारात जे काही मूर्ख असतील ना, हे खूप लहान आहे. हे आमच्या परिवारातला हा जो आहे ना, हा सगळ्यात बिगेस्ट लेवलचा मूर्ख आहे.
याला काही कॉम्पिटिशन नाही, याला कोणी मात नाही देऊ शकत. ठीक आहे, एकदम एकदम दिग्गज लेवलचा मूर्ख माणूस तो. म्हणजे स्वातंत्र्य भाडेतत्वावर मिळालं. भाड्याने एखादी वस्तू मिळालेली मी ऐकली आहे, की कोणी भाड्याने गाडी घेतली, कोणी भाड्याच्या घरात राहतोय. हे ठीक आहे, रेंटेड हाऊस आहे. गाडी पण आजकाल ते Zoom वगैरेवर रेंटने मिळून जाते गाडी. हे ठीक आहे. स्वातंत्र्य कसं रेंटने मिळू शकतं मला अजूनही समजलं नाही. ठीक आहे. तर तो असा तो दिग्गज जी लोक आहेत ना हे असे, हे याच लोक आहेत त्या डोक्यात कल्पना येऊ शकतात. ठीक आहे. आणि परत 50 वर्ष, 100 वर्षानंतर इंग्रज परत भारतात येणार आहे, आपल्यावर राज्य करणार आहे आणि आपण हात जोडून त्यांचं स्वागत करणार आहोत. गळ्यात माळ घालणार आहोत फुलांची आल्यावर आपल्या देशात. या बेटा आमच्यावर राज्य करा. आम्ही गुलामगिरी करायला तयार आहोत. काही लोक हातात झाडू घेऊन असतील. हा चला साहेब सांगा कुठे झाडायचंय मला. ही त्याची कल्पना आहे. ठीक आहे. म्हणजे बघा माणूस काय कल्पना करू शकतो. कल्पनेला काही मर्यादा नाहीये. ठीक आहे. आणि मूर्खांचं तर मी तुम्हाला सांगतो. मूर्खांचं मला खरंच एवढं कौतुक वाटतं ना. म्हणजे देवाचं म्हणा किंवा निर्मात्याचं म्हणा. म्हणजे मला सुरुवातीला वाटायचं की मूर्खपणा एक अपवाद आहे. सुरुवातीला लहानपणी मला असं वाटायचं की अरे एखादा माणूस कोणीतरी माणूस मूर्ख निघतो. नंतर हळूहळू आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यात मला लक्षात आलं की मूर्खपणा हा नियम आहे. शहाणपणा हा अपवाद आहे. क्वचितच कोणीतरी शहाणं मिळतं, बाकी मूर्ख तर पूर्ण जग भरले. आणि त्यातले त्यात हे अशासारखे नमुने मिळणं हे म्हणजे सौभाग्याची गोष्ट आहे. मूर्खाती हे एवढं अव्वल दर्जाच्या मूर्ख. ठीक आहे. तर बेसिकली या कायद्यामध्ये त्यांनी तेच म्हटलं की आम्ही रेंटनी वगैरे नाही देतो तुम्हाला स्वातंत्र्य. कायद्यात लिहिलंय त्यांनी की भारतातील ब्रिटिश राजवट संपवली कायमची. यांनी काही त्याच्यात डेट नाही टाकली या तारखेपासून या तारखेपर्यंत. ठीक आहे, ही याच्यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची तरतूद आहे. त्याच्यानंतर भारताची फाळणी. भारताची फाळणी पण या कायद्याप्रमाणे झाली. आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानची मागणी सुरू होती भारताच्या स्वातंत्र्याच्या आधी. त्या मागणीनंतर हिंसक वळण घेतलं. ठीक आहे. मोहम्मद अली जिन्ना जे आहे यांनी लोकांना चिथावलं, त्यांना भडकवलं. एक वेगळ्या पाकिस्तानची मागणी जी आहे तिचा पुरस्कार केला आणि शेवटी ते मिळवलं. आता ते योग्य झालं नाही झालं हा नंतर इतिहासाचा भाग आहे. पण भारताची फाळणी जी आहे ती पण या कायद्याप्रमाणे झाली आहे. या कायद्यामध्ये त्याच्याशी संबंधित तरतुदी होत्या. याच्यात स्पष्ट सांगितलं होतं की 2 वेगळे देश तयार करण्यात येतील, भारत आणि पाकिस्तान. पाकिस्तान कुठे असेल, काय असेल, त्याची सीमा काय असेल वगैरे ते पण याच्यामध्ये होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रिटिश सर्वोच्चता किंवा पॅरामाउन्सी जी आहे ती पण संपुष्टात आली. पॅरामाउन्सी काय असते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी की भारतातले हे जे संस्थानक जे होते, वेगवेगळे राजवाडे जे होते, राजे महाराजे जे होते, यांच्यावर कुठेतरी ब्रिटिशांचं वर्चस्व होतं किंवा यांनी हे मान्य केलं होतं की इंग्लंडचा जो राजा आहे आम्ही त्याचे प्रतिनिधी म्हणून किंवा त्याच्या वर्चस्वाच्या खाली आम्ही काम करतो. पण आता जेव्हा ब्रिटिशच देश सोडून चालले होते, भारत सोडून चालले होते, त्याच्यामध्ये त्यांनी हेही सांगितलं की भारतामध्ये जे संस्थानिक आहे ज्यांच्यावर आमचं वर्चस्व चालत होतं, जे आमची सर्वोच्चता मान्य करत होते किंवा ज्यांनी मान्य केली होती, आता ती पण संपुष्टात येत आहे. म्हणजेच काय याचं दुसरं कारण हेही होतं की आता भारतातले जे संस्थानिक होते आता हे आपलं भविष्य ठरवतील. आता हे ठरवतील की आम्हाला भारतात सामील व्हायचं आहे की पाकिस्तानात सामील व्हायचं आहे की आम्हाला स्वतंत्र राहायचंय. आणि त्याच्यात आम्ही ब्रिटिश लोक हस्तक्षेप करणार नाही. आम्ही कोणाला काही सांगणार नाही की तू भारतात जा, तू पाकिस्तानात जा, की तू स्वतंत्र राहा. हे आता आपापलं ठरवण्याला मोकळे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉइसरॉय आणि भारत सचिव यांची कार्यालये रद्द. हे जे पद तयार करण्यात आले होते भारतातला सर्वोच्च ब्रिटिश अधिकारी म्हणजे व्हॉइसरॉय आणि तिकडे ब्रिटिश कॅबिनेट मधला एक सदस्य जो होता ज्याची नियुक्ती केल्या जायची भारत सचिव म्हणून, हे पण आता पद हे कार्यालय रद्द करण्यात आली. त्याच्यानंतर गव्हर्नर जनरल आणि राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख असतील. ही तरतूद त्याच्यात होती. कारण ठीक आहे ब्रिटिश देश सोडून चालले जातील, कारभार तुमच्या भारतीयांच्या हातात देईल, पण खरंच तुमच्यामध्ये अजून ती क्षमता आली आहे का? शासन प्रशासन करायची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण झाली आहे का? नाही. मग एक काम करा, ऑलरेडी हा जेव्हा कायदा पारित झाला त्याच्या आधीच आपली घटना समिती बनली होती.
1946 मध्ये, 1946 मध्ये तिने घटना बनवण्याचं आपलं काम सुरू केलं होतं. पण भारतीय घटना बनवून तयार झाली नव्हती. ना पाकिस्तानची घटना तयार होती त्यावेळेस. त्यांची तर घटना समिती पण बनली नव्हती त्यावेळेस. मग ही तरतूद म्हणून टाकली होती, की जोपर्यंत तुमची घटना बनवून तयार होत नाही, तुम्ही ठरवत नाही की कुठले पद असतील, तुमची शासन व्यवस्था कशी असेल, प्रशासन व्यवस्था कशी असेल, तोपर्यंत एक काम करा. व्हॉइसरॉय हे पद नका ठेवू, गव्हर्नर जनरल हे पद ठेवा. प्रांतांच्या पातळीवर राज्यपाल हे पद ठेवा. म्हणजे बघा, पदांचे नाव बदलवले, काम तेच ठेवलं. ठीक आहे, बहुतांश काम तेच होतं, पण नावं बदलवले. व्हॉइसरॉयच्या ऐवजी गव्हर्नर जनरल केलं, प्रांतांमध्ये गव्हर्नरच्या ऐवजी राज्यपाल केलं. हे पद ठेवा तुम्ही, आणि ओव्हरऑल जो कारभार आहे तुमची ही घटना वगैरे बनतपर्यंत हे लोक बघतील. अशी तरतूद होती. याच्यात भारताने खरंच जे डोकं वापरलं, किंवा त्यावेळेस जे आपले पुढारी होते, आज बरेचसे लोक त्यांना टीका ठेवतात. हे जे युट्यूब युनिव्हर्सिटी फॉलो करणारे जे लोक आहेत, युट्यूब व्हॉट्सअपवर जे पोस्ट वाचून व्हिडिओ बघून जे आपलं मत बनवतात, ज्यांना वाटतं की ते खरं शिक्षण आहे, यांच्या नजरेत त्यातले बरेचसे लोक चुकीचे. पण एक तुम्ही निर्णय बघा जो आपण घेतला, आणि आज त्या निर्णयाचा खूप फरक तुम्हाला दिसून येईल. आज जो भारत आणि पाकिस्तानमध्ये फरक आहे तो काय, त्याचं मूळ मी तुम्हाला सांगतो. जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असलं, आपण गव्हर्नर जनरल म्हणून जे व्हॉइसरॉय होते, शेवटचे व्हॉइसरॉय भारतातले लॉर्ड माउंट बॅटन, आपण त्यांना नियुक्त केलं. आणि तेच पाकिस्तान बनवण्यामध्ये ज्यांचा पुढाकार होता, मोहम्मद अली जिन्ना, त्यांनी स्वतःला गव्हर्नर जनरल नियुक्त केलं पाकिस्तानचं. आज जो तुम्हाला फरक दिसताय ना, याचा उगम तिथून सुरू होतो. आपण हे मान्य केलं की आपल्यासारख्या देशाला, ज्याला जेमतेम स्वातंत्र्य मिळालं आहे, फाळणी झाली आहे, बरेचसे प्रश्न आहे आपल्या देशापुढे, आपण हे सगळं हाताळू नाही शकत. एक काम करा, लॉर्ड माउंट बॅटनला घ्या. कारण लॉर्ड माउंट बॅटन आला म्हणजे काय, तर ब्रिटिश जे प्रशासन आहे याचाही त्यांना हातभार असेल, तिकडे ब्रिटनचे जे सरकार आहे त्याचा सपोर्ट असेल, त्याच्या सपोर्टमध्ये आपले कामं होऊ द्या. सुरुवातीचे 2-3 वर्ष थोडीशी स्थिरता येतपर्यंत सेफ खेळा. हा आपला अप्रोच होता त्यावेळेस. आपण म्हटलं लॉर्ड माउंट बॅटन, तुम्ही व्हॉइसरॉय हे पद सोडलं, ठीक आहे, आमची इच्छा आहे की गव्हर्नर जनरल तुम्हीच बनावं. लॉर्ड माउंट बॅटननी स्वीकार केला की ठीक आहे, मी बनतो गव्हर्नर जनरल. बऱ्याच काळापर्यंत स्वातंत्र्यानंतर ते गव्हर्नर जनरल होते. त्यांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं. तेच पाकिस्तानने काय केलं, मोहम्मद अली जिन्ना जो पदासाठी ऑलरेडी हापापलेला होता, वेगळा पाकिस्तान मिळवला, मग गव्हर्नर जनरल पद कोणा दुसऱ्याला कशाला द्यायचं, मीच गव्हर्नर जनरल बनतो, बनला. माहिती काय होतं, काहीच नाही. प्रशासनातलं आंदोलन कसं करायचं, लोकांना भडकवायचं कसं, दंगली कशा घडून, हे करणं सोपं आहे, प्रशासन सोपं नाही. आणि इथेच पाकिस्तानचं चुकलं. ठीक आहे, असो. त्याच्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या संविधान सभांना त्यांची राज्यघटना तयार करण्याचा आणि स्वीकारण्याचा अधिकार देण्यात आला. या कायद्यामध्ये तरतूद होती की भारताच्या घटना समितीने भारतासाठी घटना बनावी, पाकिस्तानमध्ये घटना समिती असेल जी पाकिस्तानसाठी घटना बनवेल. ठीक आहे, आणि ती घटना स्वीकार करण्याचा अधिकार पण या घटना समितीला असेल. त्याच्यानंतर इंग्लंडच्या राजाच्या शाही पदव्यांमधून भारताचा सम्राट ही पदवी वगळली. काय, आता तो भारताचा सम्राट राहिला नव्हता. इंग्लंडचा जो राजा होता त्याच्या पहिले शाही पदव्यांमध्ये ही पदवी लागायची, एम्पायर ऑफ इंडिया, भारताचा सम्राट. आता कारण की इंग्रज देश सोडून चालले होते, त्याच्यामुळे त्याच्या पदव्यामधून तो खिताब काढून टाकण्यात आला. अशा प्रकारचा हा कायदा होता. इथून पुढे आता झालं, आतापर्यंत आपण जे बघितलं ते इंग्रजांच्या काळात काय झालं, कसं झालं, घटना निर्मितीच्या दिशेने शासकीय बाबींमध्ये, प्रशासकीय बाबींमध्ये काय मोठे निर्णय घेण्यात आले वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपण बघितल्या. इथून पुढे आता ऍक्च्युली आपल्या घटना निर्मितीची प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार. ठीक आहे, त्याच्या आधी हे होमवर्क. Write a note on the journey towards creation of federal structure in India under the Government of India Acts of 1909, 1919 and 1935. फेडरल स्ट्रक्चर, संघीय ढाचा किंवा संघ बनवण्याच्या दिशेने
या वेगवेगळ्या कायद्यांमध्ये काय-काय तरतुदी होत्या बेसिकली याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं. ठीक आहे? प्रयत्न करा.